आज दिनांक 4 जानेवारी आज जो ज्युनियर आय एस कॉम्पिटिशनचा 4थीचा पेपर झाला त्याच्यामध्ये आपण आज इंग्रजी विषयाचे जे क्वेश्चन आहेत 76 to 100 या इंग्रजी विषयाचे आन्सर की पाहणार आहोत. चला तर मग पाहूया इंग्रजी विषयाचे आन्सर की. बघा क्वेश्चन नंबर 76, व्हॉट इज ग्रीन म्हणजे हिरवं काय असतं तर हिरवं लीफ असतं, पान असतं. 77 क्वेश्चन नंबर, फाइंड द ऑड मॅन आउट. गटातील वेगळा पर्याय निवडायचा आपले. लायन, डव, हेन, स्पॅरो. सो लायन इज ऑड मॅन आउट. डव, हेन, स्पॅरोला पंख असतात. बघा 78, फारचं काय नियर, विरुद्धार्थी शब्द लिहायचा आपल्याला. 79 क्वेश्चन, हू बार्क्स म्हणजे कोण भुंकतो रे बाबा तर 4 नंबर डॉग भुंकत असतो. 80 क्वेश्चन नंबर, कोणत्या पर्यायातील शब्द रायमिंग यमक नाही. आता ह्याच्यातमध्ये रायमिंग शब्द कोणता नाही बघा. बेक, मेक, टेक हे आहे, कीप नाही आहे, तर हे उत्तर आहे 3 नंबर. 81 क्वेश्चन नंबर, डॅश डॅश इज अ स्टुडंट. बघा इथं काय येणार, शी इज अ स्टुडंट. दे नाही, हिम नाही, आय नाही. 82 क्वेश्चन नंबर, खालीलपैकी अर्थपूर्ण वाक्य कोणते तर बघा पहिल्या नंबरचं आय गो टू स्कूल हेच अर्थपूर्ण वाक्य आहे. आय टू गो स्कूल हे नाही आहे. ओके, 3 नाही आहे, 4 नाही आहे. आता 83 क्वेश्चन नंबर, आय टू सी. बघा आपण डोळ्याने काय पाहत होतं, इयरनं काय करतो रे बाबा, वी हियर, आपण ऐकतो, तर 4 नंबरचा पर्याय बरोबर आहे. 84 क्वेश्चन नंबर, आवर न्यू बस वॉज रेडी. या वाक्यातील विशेषण ओळखायचं बघा. आता इथं बघा बस आहे पण ती कशी न्यू, मग हा न्यू जो वर्ड आहे तो बस या नाऊनबद्दल माहिती सांगतोय, तर न्यू काय इथं ॲडजेक्टिव्ह आहे, विशेषण. आता काय दिलं बघा, गोलात कोणते अक्षर लिहिल्यावर सर्व शब्द अर्थपूर्ण होतील. बघा पी लिहिलं तर पीक, फीट, फील नाही होत. डब्ल्यू लिहिलं तर आपण बघा डब्ल्यू लिहिल्यावर वीक, व्हीट, व्हील म्हणजे सगळेच पूर्ण अर्थपूर्ण शब्द, म्हणजे डब्ल्यू हा पर्याय आहे, 2 नंबरचा पर्याय बरोबर आहे. 86 क्वेश्चन नंबर, शी इज अ गर्ल डॅश नेम इज स्वाती. बघा ह्या डॅशमध्ये काय येणार आहे, हर नेम इज स्वाती. 87 क्वेश्चन नंबर, खालील शब्द वर्णानुक्रमे लावल्यास शेवटचा शब्द कोणता. तर बघा FPEL, मग सगळ्यात शेवटला काहीतरी बाबा अल्फाबेटिकली पी येतं, मग पॅरट हा शब्द जो असेल तो सगळ्यात शेवटी येईल. बघा 88 क्वेश्चन नंबर, हेनच्या लहान पिल्लांना काय म्हणलं तर चिकन, तर कॅटच्या लहान पिल्लांना काय म्हणलं तर रे किटन. 14 + 7 म्हणजे 14 + 7 किती होतात रे 21, 4 नंबरचा पर्याय बरोबर आहे. बघा क्वेश्चन नंबर 90, डक क्वॅक क्वॅक म्हणजे डकचा आवाज काय असतो, क्वॅक क्वॅक असतो. ह्यांचा काय रे बाबा क्लक क्लक असतो. बघा ह्यांचा काय असतो क्लक क्लक. 91 क्वेश्चन नंबर, व्हॉट इज द फास्टेस्ट मीन्स ऑफ ट्रॅव्हलिंग म्हणजे प्रवासात सर्वात जलद साधन कोणतं तर एरोप्लेन इज द आन्सर, नंबर 1. 92 क्वेश्चन, खालीलपैकी आज्ञादर्शक वाक्य कोणते. इम्परेटिव्ह सेंटेन्स आपल्याला ओळखायचं याच्यामध्ये. बघा याच्यामध्ये बघा कम हेअर प्लीज हे जे वाक्य हे इम्परेटिव्ह सेंटेन्स आहे. 93 क्वेश्चन, विरुद्धार्थी शब्दांच्या जोडीचा पर्याय निवडा. विरुद्धार्थी शब्द कोणते ते बघायचे. बघा केअरफुल, केअरलेस, 2 नंबरचा पर्याय बरोबर आहे याच्यामध्ये. 94 क्वेश्चन, फाइंड द लिव्हिंग प्लेस ऑफ बी. बीच्या राहण्याचं ठिकाण कोणतं असतं रे, हाईव असतं. तर 95 क्वेश्चन, बघा आता इथं तास काटा कुठे रे 3 वर आहे आणि मिनिट काटा कुठे 1 वर आहे. मग लुक ॲट द क्लॉक, टेल द टाईम. बघा मग काय असतं रे 5 minutes past 3, 3 वाजून 5 मिनटं झालेत. तर हा 5 minutes past 3, थोडं स्पेलिंग मिस्टेक आहे इथं, नो प्रॉब्लेम, 3 नंबरचा पर्याय बरोबर आहे. 96 क्वेश्चन नंबर, सिलेक्ट द पंक्च्युएशन मार्क दॅट इज रिक्वायर्ड इन द सेंटेन्स. आता या वाक्यामध्ये कोणतं पंक्च्युएशन मार्क रिक्वायर्ड आहे, कॅन यू हेल्प मी, तुम्हाला मदत करू शकतो का, प्रश्न विचारला बघा, क्वेश्चन मार्क, 2 नंबरचं इथं बरोबर उत्तर आहे. 97 क्वेश्चन नंबर, आता इथं बॉक्स दिलेत, आपल्याला रिकामी जागा भरायची, फिल इन द ब्लँक्स करायचं. बघा JHIJKLMN म्हणजे बघा काय उत्तर आहे IKN, मग 1 नंबरचा पर्याय हा याचं उत्तर आहे. बघा 98 क्वेश्चन नंबर, काय दिलं इथं, एक ॲडव्हर्टाइजमेंट दिलेली आहे, इयरली बुक फेअर, बाय 1 get 1 फ्री, डिस्काउंट ऑन ऑल बुक्स, विजिट ZP ग्राउंड फ्रॉम 15 to 17 डिसेंबर. वर्तमानपत्रातील शेजारील कात्रम कोणत्या विषयाशी संबंधित आहे. मला याच्यामध्ये जास्त कोणता विषय एक्सप्रेस केलेला आहे रे बाबा, कोणता व्यक्त केलेला आहे, तर हे जे जाहिरात आहे ती बुकवर आहे, पुस्तकांवर जाहिरात आहे. बघा 99 क्वेश्चन नंबर, ऑक्स काऊ. बघा इथं फेमिनाईन जेंडर आहे, मस्क्युलाईन आणि फेमिनाईन जेंडर, तर कॉकचं काय असतं रे, कॉकचं फेमिनाईन जेंडर काय आहे, हॅन. बघा आता लास्ट 100 नंबर क्वेश्चन, व्हॉट डज अ बेकर सेल.
म्हणजे बेकरीवाला काय सेल करतो रे बाबा, फ्रूट, शुगर, मीठ नाही, काय करतो, ब्रेड हा तो विकत असतो. थँक्यू फॉर वॉचिंग.